नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे। सण म्हटलं की घाई ही आलीच आणि त्या घाईमध्ये पुरण शिजवायचं म्हटलं की भरपूर भांडी भरणार आणि भरपूर वेळ लागणार। पण आज आपण हा प्रॉब्लेम सुद्धा सोडवणार आहोत। त्यासाठी एक सोपी पद्धत वापरून पुरण यंत्र किंवा कुठलीही जाळी न वापरता अगदी परफेक्ट आणि मऊसूत असं पुरण फक्त 30 मिनिटांमध्ये आपलं तयार होणार आहे। आणि त्यापासून मऊ आणि गुबगुबीत अशी पुरणपोळी कशी तयार करायची ते सुद्धा आपण बघणार आहोत। त्याचबरोबर झटपट बनणारी आणि तितकी स्वादिष्ट अशी येळवणी किंवा कटाची आमटीची रेसिपी सुद्धा आपण बघणार आहोत। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करत राहा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। सर्वप्रथम आता आपण इथे पुरण तयार करून घेऊया। त्यासाठी एक मीडियम मोठ्या साईजची वाटी मी घेतलेली आहे। त्यामध्ये मी चणा डाळ किंवा हरभरा डाळ घेतलेली आहे। साधारणतः या प्रमाणामध्ये 12 पुरणपोळ्या आपल्या तयार होतात। आज आपण हरभरा डाळीपासून किंवा चणा डाळीपासून पुरणपोळी कशी बनवायची ते बघणार आहोत। नेक्स्ट म्हणजे आपण आता पुरण करण्यासाठी डाळ शिजवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एक खोलगट असं पातेलं घेतलेलं आहे। आपण आज डायरेक्ट कुकरमध्ये खाली डाळ शिजवणार नाही आहोत, पातेल्यात ही डाळ शिजवून घेणार आहोत। त्याचे कारण सुद्धा मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। आता पातेल्यामध्ये आपण ही डाळ टाकून घेऊया। डाळ 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून झालेली आहे। त्यामध्ये आता पाणी टाकून घेऊया। त्यासाठी ज्या वाटीने मी डाळ मोजून घेतली त्याच वाटीने मी आता पाणी सुद्धा मोजून घेणार आहे। आज आपण कटाची आमटी सुद्धा बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला कटाची गरज आहे। त्यासाठी मी इथे 2.5 वाट्या पाणी घेणार आहे। आपण जर कटाची आमटी बनवत नसाल तर आपल्याला या ठिकाणी 2 वाट्या पाणी सुद्धा आपण घेऊ शकता। म्हणजे 1 वाटी डाळीला 2 वाट्या पाणी सुद्धा पुरेसे होते। परंतु कटाची आमटी बनवणार आहोत म्हणून आपण या ठिकाणी 2.5 वाट्या पाणी टाकत आहोत। पुरणाला छान असा रंग येण्यासाठी त्यामध्ये एक छोटा पाव चमचा मी हळद घातलेली आहे। आपल्याला आवडत असेल आपण घालू शकता किंवा ही स्टेप स्किप देखील करू शकता। त्यानंतर मी इथे कुकर घेतला आहे। कुकरमध्ये खाली 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। त्यावर जाळी ठेवून घेतलेली आहे। त्यामध्ये आता आपण हे पातेलं ठेवून घेणार आहोत। त्यावर झाकण ठेवून घ्यायचे आहे आणि कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आणि स्लो फ्लेमवर साधारणतः 10 मिनिटं कुकरला व्यवस्थितपणे होऊ द्यायचं आहे। व्यवस्थितपणे आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे। आता आपण पुरणपोळीसाठीची कणिक भिजवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एक चाळणी घेतलेली आहे। मैद्याची ही बारीक अशी चाळणी आहे मैदा चाळायची। त्यामध्ये आपण ही कणिक चाळून घेणार आहोत। यामुळे काय होते की मैदा टाकण्याची आवश्यकता पडत नाही कणकेमध्ये आणि अगदी कितीही तुम्ही छानपैकी पातळ अशी पुरणपोळी लाटून घ्या ती लाटता येते। त्यामुळे ही स्टेप करणे फार आवश्यक आहे। जाड भाग निघून जातो कणकेवरचा आणि बारीक अशी छानपैकी आपल्याला कणिक मिळते। सगळे पीठ या ठिकाणी आपले चाळून रेडी झालेले आहे। पुरणपोळी छानपैकी मऊसूत अशी होण्यासाठी त्यामध्ये आता आपण थंड तेलाचे मोहन घालून घेणार आहोत। त्यासाठी 1 चमचा मी तेल घातलेले आहे। थोडेसे मीठ या ठिकाणी आपल्याला घालून घ्यायचे आहे। त्यामुळे अधिक चविष्ट अशी पुरणपोळी आपली तयार होते। कणिक आणि तेल अगदी व्यवस्थित चोळून मिक्स करून घ्यायचं आहे। पिठाला परफेक्ट असं मोहन दिलं गेलेलं आहे। पाण्याच्या सहाय्याने आता आपण कणिक मळून घेऊया। सैलसर अशी कणिक आपल्याला या ठिकाणी मळून घ्यायची आहे। सैलसर अशी कणिक भिजवून या ठिकाणी रेडी झालेली आहे। आपण बघू शकता की ती सैलसर ही कणिक आपली या ठिकाणी भिजवून रेडी झालेली आहे। कणिक सैलसर भिजवल्यामुळे काय होते की पुरणपोळी बिलकुल फाटत नाही, पुरण सुद्धा बाहेर येत नाही आणि एकसारखी आणि कितीही पातळ आपण पुरणपोळी लाटू शकतो। त्यामुळे या ठिकाणी आपल्याला सैलसर अशी कणिक भिजवून घ्यायची आहे। कणिक झाकून बाजूला ठेवून घेऊया। कुकरची संपूर्ण वाफ व्यवस्थित गेलेली आहे। आता आपण कुकर उघडून बघूया। बघा, डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे। आज आपण पुरण शिजवण्यासाठी जी पद्धत वापरणार आहोत त्या पद्धतीसाठी डाळ अगदी गरम असणे आवश्यक आहे। अगदी कुकर उघडल्या आपल्याला ह्या सगळ्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत। ही गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात ठेवायची आहे। आता आपण डाळ चेक करून बघूया व्यवस्थित झाली आहे का। जर बोटावर आपण प्रेस केले तर संपूर्ण डाळ व्यवस्थितपणे प्रेस होत आहे। याचाच अर्थ असा की डाळ अगदी व्यवस्थितपणे आपली शिजलेली आहे। आज आपण कटाची आमटी सुद्धा तयार करणार आहोत। त्यासाठी आता आपण यातून कट काढून घेऊया। कटासोबत थोडीशी डाळ सुद्धा आपण यामध्ये येऊ द्यायची आहे, जेणेकरून आपली कटाची आमटी अधिक स्वादिष्ट लागेल। संपूर्ण कट आपण या ठिकाणी आता काढून घेतलेला आहे। गरम डाळीतून संपूर्णपणे कट काढून टाकल्यानंतर त्यामध्ये आता डाळ गरम असतानाच आपण साखर सुद्धा घालून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे सपाट वाटी साखर घेतलेली आहे। ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली त्या वाटीनेच या ठिकाणी साखर घेतलेली आहे। साखरेऐवजी आपण गुळाचा देखील वापर करू शकता। गुळ घेणार असाल तर आपण या ठिकाणी फुल वाटी गुळ घ्यायचा आहे। आता साखर आणि डाळ आपण ब्लेंडरच्या सहाय्याने किंवा इलेक्ट्रिक रवीच्या सहाय्याने एकत्र करून घेणार आहोत।
हे इलेक्ट्रिक ब्लेंडर आहे किंवा इलेक्ट्रिकची रवी आहे, त्याने अगदी 5 मिनिटाच्या आत आपले पुरण अगदी स्मूथ असे तयार होणार आहे. कुठलेही पुरण यंत्र याला लागत नाही किंवा कुठलीही जाळी याला लागत नाही. अगदी फटाफट असे अगदी एका भांड्यामध्ये आपले पुरण तयार होते. त्यासाठीच मी आपल्याला सांगितले होते की एक खोलगट असं भांडं घ्यायचे आहे, जेणेकरून हे पुरण सर्वत्र उडणार नाही आणि अगदी एकसारखे स्मूथ असे तयार होईल. बघा किती स्मूथ असे पुरण या ठिकाणी आपले रेडी झालेले आहे. अर्धी प्रोसेस तर आपली पुरण बनवायची या ठिकाणी संपलेली सुद्धा आहे. बघा अगदी स्मूथ असे पुरण या ठिकाणी रेडी झालेले आहे. या ठिकाणी एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की डाळ गरम असतानाच आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस एकामागून एक करायची आहे. त्यामुळे अगदी व्यवस्थित असे छान स्मूथ असे पुरण आपल्या या ठिकाणी तयार होणार आहे. बघा आपल्या पुरणाला किती सुरेख असा मस्त फ्रेश असा रंग आलेला आहे. आता आपल्याकडे जर इलेक्ट्रिकची रवी किंवा ब्लेंडर नसेल तर काय करायचे आहे? अशा वेळेला आपल्याला मिक्सरचे मध्यम आकाराचे भांडे घ्यायचे आहे. त्यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे तिला थोडंसं कोमटसर असं करून घ्यायचं आहे आणि ती डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची आहे. साखर किंवा गूळ जे काही घालणार असाल ते सुद्धा घालून घ्यायचे आहे आणि मिक्सरवर ही डाळ आपल्याला बारीक करून त्याचं पुरण तयार करून घ्यायचं आहे. मिक्सरवर सुद्धा पुरण तयार करता येतं, ब्लेंडरने सुद्धा तयार करता येतं, पण ब्लेंडरने तयार करता येतं ते झटकन होतं आणि एकसारखं पटकन असं तयार होतं. त्यामुळे जर आपल्याकडे ब्लेंडर असेल तर आपण ब्लेंडरचा त्या ठिकाणी उपयोग करायचा आहे. मगाशी तयार करून घेतलेले पुरण आता आपण नॉनस्टिकच्या कढईत घालून घेतलेले आहे आणि मीडियम फ्लेवर आपण हे पुरण आता साधारणतः 10 मिनिटं शिजवून घेणार आहोत. व्यवस्थितपणे उलथण्या सहाय्याने खालून वरपर्यंत हलवत याला आपण 10 मिनिटं शिजवून घेणार आहोत. 10 मिनिटं झालेले आहे आणि थोडेसे घट्ट आपल्या ठिकाणी पुरण झालेले आहे. परंतु पुरण व्यवस्थित शिजलेले आहे का, संपूर्णपणे झालेले आहे का ते पाहण्याची सुद्धा एक पद्धत आहे. आपण जर चमचा ठेवला तर तो खाली पडत आहे, याचा अर्थ आपले पुरण अजून शिजलेले नाही आहे. आता आपण हे पुरण अजून 10 मिनिटं पुढे शिजवून घेणार आहोत. 10 मिनिटं झालेले आहे. पुरणाचा घट्टसर असा गोळा या ठिकाणी रेडी झालेला आहे. आपण चेक करून बघूया फायनली आपले पुरण तयार झालेले आहे का. त्यामध्ये आपण चमचा मगाशी ठेवला होता तो खाली पडला होता. आता पुन्हा आपण हा चमचा यामध्ये उभा करून बघूया. बघा आपला चमचा उभा राहतो, याचाच अर्थ असा की आपले पुरण या ठिकाणी परफेक्टली रेडी झालेले आहे. शेवटी आपण यामध्ये आता थोडी वेलची पावडर घालून घेऊया. आपल्याला आवडत असल्यास आपण जायफळ सुद्धा या ठिकाणी घालू शकता. व्यवस्थितपणे सगळं मिक्स करून घेऊया आणि गॅस आपण या ठिकाणी बंद करून घेणार आहोत. कढई गॅसवरून उतरल्यानंतर लगेच आपल्याला हे पुरण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. त्यामुळे काय होते की कढईला जे बाजूला सगळे पुरण लागलेले असते, जे कोरडे झालेले असते ते पुरण यामध्ये मिक्स होत नाही आणि अगदी स्मूथ असे पुरण आपल्याला या ठिकाणी पोळी करण्यासाठी मिळते. बघा अवघ्या 30 मिनिटांमध्ये आपल्याला अगदी छान मऊसूत असे पुरण आपल्याला या ठिकाणी कुठलेही पुरण यंत्र न वापरता, कुठलीही जाळी न वापरता मिळालेली आहे. अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही जरूर ट्राय करून बघा. पुरण थंड झाल्यानंतर आपण त्यावर आता झाकण ठेवून घेऊया. पुरण थोडेसे थंड सुद्धा झालेले आहे आणि थोडे घट्टसर देखील झालेले आहे. आता आपण त्याच्या पुरणपोळ्या करायला घेऊया. आपण बघू शकता किती स्मूथ याचं टेक्स्चर आलेलं आहे. मऊसूत असं पुरण आपल्या या ठिकाणी रेडी झालेलं आहे. कुठल्याही प्रकारची गुठळी, कुठल्याही प्रकारची डाळीची डाळिंबी यामध्ये राहिलेली नाही आहे. अगदी मऊसूत असं पुरण आपल्या ठिकाणी तयार झालेलं आहे. मगाशी मळून घेतलेल्या कणकेचे मी छोटे छोटे असे गोळे तयार करून घेतलेले आहे. पुरणाचे देखील मी या ठिकाणी गोळे तयार करून घेतलेले आहे. साधारणतः पुरणाचा जो गोळ्याचा आकार असतो त्याच्या निम्मे आकार आपल्याला या कणकेच्या गोळ्याचा घ्यायचा आहे, म्हणजे गुबगुबीत अशी छानपैकी आपली पुरणपोळी तयार होते. आज आपण पुरणपोळी लाटण्याच्या 2 पद्धती बघणार आहोत. त्यामधली पहिली पद्धत म्हणजे आपण पोळपाटाला सुती कपडा बांधून घेतला आहे. यामुळे काय होणार आहे की नवशिके सुद्धा अगदी पातळ आणि एकसारखी अशी पुरणपोळी लाटू शकणार आहेत. बघा सुती कपडा बांधून घेतलेला आहे पोळपाटाला. त्यानंतर मगाशी भिजवलेल्या कणकेचा आपण गोळा घेणार आहोत. त्याला थोडीशी कणिक लावून घ्यायची आहे आणि 4 बोटं आणि अंगठाच्या सहाय्याने त्याची वाटी तयार करून घ्यायची आहे. बाहेरच्या दिशेने पातळ पातळ अशी आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि मध्यभागी थोडीशी जाड अशी वाटी आपल्याला ठेवायची आहे. त्यावर मगाशी तयार केलेला पुरणाचा गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित बोटांच्या सहाय्याने त्याला एकत्र करून छानपैकी बांधून घ्यायचं आहे. जसं आपण स्टफ पराठा तयार करतो त्याप्रमाणेच आपल्याला हे करायचं आहे. बघा आता आपला गोळा तयार झालेला आहे, पुरण भरलेला कणकेचा गोळा. आता यापासून आपण छान अशी पुरणपोळी लाटून घेऊया. कणिक लावून घ्यायची आहे, थोडीशी कणिक खाली सुद्धा टाकून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने अगदी लाटण्याच्या सहाय्याने त्याला
छानपैकी बारीक अशी आपल्याला लाटत जायची आहे। सुती कपड्याचा वापर केल्यामुळे अजिबात ही पुरणपोळी खाली चिकटत नाही, अगदी व्यवस्थित तयार होते आणि पाहिजे तेवढी पातळ आपण हिला लाटता येते। कडेकडेने व्यवस्थित लाटत जायची आहे आणि एकसारखी हिला लाटत जायची आहे। एकसारखी पातळ अशी पुरणपोळी या ठिकाणी लाटून रेडी झालेली आहे। बघा, अगदी मस्त लाटून रेडी आहे, एकसारखी सुद्धा झालेली आहे। ही पुरणपोळी आता आपण शेकून घेऊया। पुरणपोळी शेकण्यासाठी नॉनस्टिकचा तवा या ठिकाणी घेतलेला आहे, व्यवस्थितपणे मध्यम आचेवर गरम करून घेतलेला आहे। त्यावर आपण पुरणपोळी घालून घेऊया। मध्यम आचेवरच आपल्याला पुरणपोळी आता शेकून घ्यायची आहे। बघा, एका बाजूने हिला बबल्स आलेले आहे। आता आपण ही पुरणपोळी उलटवून घेऊया। मस्त अगदी बघा, किती छान पैकी आपली पुरणपोळी फुगते आहे, अगदी टम्म फुगत आहे, चारही बाजूंनी फुगत आहे, मस्त पुरीसारखी फुगलेली आहे। आपण बघू शकता, एकदम मऊ आणि लुसलुशीत अशी टम्म फुगलेली पुरणपोळी आपली या ठिकाणी रेडी झालेली आहे। दोघही बाजूंनी व्यवस्थित खरपूस अशी भाजून घेऊया। आपण पुरणपोळीवर या स्टेजला देखील तूप घालून खरपूस अशी छानपैकी भाजू शकता, परंतु आमच्या घरी ताटामध्ये खाली उतरवून ह्या पुरणपोळीवर तूप घालण्याची पद्धत आहे, त्यामुळे पुरणपोळी जास्त वेळ मऊसूत अशी छान राहते। त्यामुळे आता मी ताटामध्ये पुरणपोळी काढून घेतलेली आहे आणि त्यावर आता मी तूप घालून घेत आहे। अशा पद्धतीने तूप घातल्यामुळे जास्त वेळ पुरणपोळी अगदी छानपैकी मस्त राहते। संध्याकाळपर्यंत अगदी ही पुरणपोळी मऊसूत अशी छानपैकी राहते। बघा, आपली मस्त अशी पुरणपोळी या ठिकाणी रेडी झालेली आहे। आता दुसरी पद्धत म्हणजे आपली नेहमीची पद्धत, पोळपाटावर लाटून घेण्याची पद्धत। त्यामध्ये आपण आता पिठाचा गोळा घेतलेला आहे, कणिक त्याला लावून घेऊया आणि आपण लाटण्याच्या सहाय्याने त्याची पारी तयार करून घेणार आहोत। ज्या लोकांना हाताच्या सहाय्याने वाटी तयार करता येत त्यासाठी ही पद्धत आहे। बाहेरच्या दिशेने आपण तिला लाटत जायचं आहे अगदी हलक्या हाताने आणि मध्यभागी तिला जाडसं ठेवायचं आहे या पारीला। त्यामुळे पुरण बाहेर येत नाही आणि अगदी एकसारखी अशी पोळी तयार होते। पुरणपोळी अजिबात ह्या पद्धतीमुळे फाटत नाही। आपली पारी आता या ठिकाणी तयार झालेली आहे। त्यावर आता आपण गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि नेहमीप्रमाणे आपण आता याचा पेढा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजेच गोळा तयार करून घ्यायचा आहे। त्याला कणिक लावून घेऊया आणि छान पातळसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे। अगदी हलक्या हाताने यावर लाटणे फिरवून घ्यायचं आहे। कडेकडेनीला मोठी करत आपल्याला पातळसर अशी पुरणपोळी लाटून घ्यायची आहे। मस्त पातळसर अशी पुरणपोळी या ठिकाणी रेडी झालेली आहे। पुन्हा ही पुरणपोळी देखील आपण शेकून घेऊया। फ्लेम या ठिकाणी मी मीडियम केलेली आहे। एका बाजूने याला बबल आलेले आहेत, आपण उलटवून घेऊया। बघा, किती छान अशी फुगलेली आहे आपली पुरणपोळी। मस्त अगदी मस्त खरपूस अशी पुरणपोळी आपली या ठिकाणी रेडी झालेली आहे। आपण आता ही पुरणपोळी सुद्धा ताटामध्ये काढून घेऊया आणि तिला आता सुद्धा तूप लावून घेऊया। आता आपण झटपट होणारी आणि तितकी स्वादिष्ट लागणारी कटाची आमटी किंवा येळवणीची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक छोटी वाटी सुकं बारीक किसून घेतलेलं खोबरं, त्यात आपण घालून घेऊया। त्यानंतर घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर, 6 ते 7 लसूण पाकळ्या आणि थोडं पाणी घेऊन याचं बारीक असं वाटण आपण मिक्सरमध्ये करून घेणार आहोत। आता आपण ह्या वाटणाला फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवणार आहे। पाव वाटी मी तेल घेतलेलं आहे, ते आपण घालून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये थोडं जिरं, थोडे कढीपत्त्याची पानं 4 ते 5,
आणि मगाशी तयार करून घेतलेलं वाटण आपण घालून घेऊया। मस्तपैकी खमंग अशी फोडणी आपल्या वाटणाला बसलेली आहे। अगदी झटपट होते आणि अगदी चविष्ट अशी येळवणी तयार होते। छानपैकी उलथून साह्याने त्याला परतवून घ्यायचं आहे। अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला व्यवस्थितपणे परतवून घ्यायचा आहे। वाटणाला छानपैकी असं तेल सुटलेलं आहे। त्यामध्ये आता आपण कोरडे मसाले घालून घेऊया। त्यासाठी सर्वप्रथम मी घेतला 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल तिखट, थोडेसे मीठ घालून घेऊया आणि हे सगळं व्यवस्थितपणे एकत्र करून घेऊया। मस्तपैकी मसाले सगळे व्यवस्थित परतले गेलेले आहेत। त्यामध्ये आता आपण मगाशी जो कट काढून घेतलेला होता तो आपण घालून घेऊया। आपल्याला थोडीशी पातळसर जर हवी असेल तर आपण यामध्ये थोडं गरम पाणी सुद्धा घालू शकता। कटाची आमटी किंवा येळवणी थोडीशी पातळसरच अशी असते। छानपैकी आता आपण याला उकळी काढून घेणार आहोत। कटाच्या आमटीला मस्तपैकी उकळी आलेली आहे। बघा किती सुरेख असा रंग आलेला आहे आपल्या कटाच्या आमटीला। मस्तपैकी पातळसर अशी कटाची आमटी आणि स्वादिष्ट अशी कटाची आमटी या ठिकाणी आपली रेडी झालेली आहे। अजून 1-2 उकळ्याला काढायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आपल्या मौसूत आणि गुबगुबीत अशा पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत आणि त्यासोबतच स्वादिष्ट अशी कटाची आमटी देखील तयार झालेली आहे। मस्त कटाची आमटी आणि पुरणपोळीचा बेत या ठिकाणी आपला रेडी झालेला आहे। सणांच्या घाई गडबडीत सुद्धा ही पद्धत वापरून जर आपण पुरण केले तर आपल्याला अगदी सोपे पडेल आणि भांडे सुद्धा कमी भरतील, शिवाय वेळही वाचेल। तुम्हाला आजची माझी पुरण करण्याची नवीन पद्धत कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा। तसेच रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करत राहा। माझ्या चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा। बाजूची घंटी दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील। अशाच छान छान आणि मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशीच्या पुढील भागामध्ये। धन्यवाद।